मित्रांनो, ई श्रम कार्ड धारकांना दर महिना 3,000 रुपये मिळणार. जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया, फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. तुम्ही बांधकाम मजूर, रिक्षाचालक, घरकामगार किंवा शेतमजूर म्हणून काम करता का? जर हो तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे. भारत सरकारने देशातील असंघटित कामगारांसाठी ई श्रम कार्ड योजना सुरू केली आहे. ही योजना कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करते. या योजनेचा उद्देश कामगारांचे जीवनमान सुधारणे, यातून दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळण्याची सोय आहे. ई श्रम कार्ड म्हणजे काय? ई श्रम कार्ड हे केंद्र सरकारद्वारे चालवले जाणारे एक महत्त्वाचे पाऊल आहे. देशभरातील असंघटित कामगारांची माहिती एकाच ठिकाणी गोळा करून त्यांना सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत नोंदणी केलेल्या प्रत्येक कामगाराला एक 12 अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर दिला जातो. या नंबरच्या आधारे कामगार विविध सरकारी योजनांचा थेट लाभ घेऊ शकतात. मित्रांनो, ई श्रम कार्डसाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे. ई श्रम कार्डसाठी पात्रता आणि काय कागदपत्र लागतात? तुम्ही भारताचा नागरिक असलं पाहिजे. तुमचं वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असावं. तुम्ही असंघटित क्षेत्रात काम करत असायला पाहिजे. तुमचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी असावे. यासाठी काय कागदपत्र लागतात मित्रांनो? तर एक आधार कार्ड लागतं. आधार कार्ड मोबाईलला लिंक असणं गरजेचं आहे. दुसरं बँक पासबुक, बँक खात्याची माहिती देणे आवश्यक आहे. उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, फोटो. ई श्रम कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? ई श्रम कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. साईटला भेट द्या. सर्वात आधी ई श्रमच्या अधिकृत वेबसाईटवर https://esram.government.in वर जा. माहिती भरा. आधार लिंक केलेला तुमचा मोबाईल नंबर आणि इतर वैयक्तिक माहिती भरा. OTP टाका. मोबाईलवर आलेला OTP टाकून पडताळणी करा. कागदपत्रे अपलोड करा. तुमच्या कामाची आणि बँक खात्याची माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सबमिट करा. अर्ज पूर्णपणे भरल्यावर तो सबमिट करा. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला UN नंबरसह तुमचे ई श्रम कार्ड PDF स्वरूपात मिळेल, जे तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता. ई श्रम कार्ड धारकांना 60 वर्षे पूर्ण झाल्यावर मासिक 3,000 रुपये पेन्शन मिळण्याची सोय आहे. ही योजना प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना अंतर्गत चालवली जाते.